नमस्कार। आज आपण एका विहिरीवर आलेलो आहोत। या ठिकाणी लहान मुलांना आज पोहायचं शिकवायचं आहे। ही जुन्या पद्धतीची दगडी बांधकामाची विहीर आहे। हल्ली अशा विहिरी नामशेष होत चाललेल्या आहेत। जुन्या पद्धतीने आपण या विहिरीचा घेर पाहू शकतो। तिच्यातलं पाणी उतरण्यासाठी पायऱ्या, ह्या अगदी लहान वयाच्या 3 मुली आहेत, सरल, दिव्या आणि भूमी। सरल आणि दिव्याचं वय 6 वर्ष आहे आणि ही छोटीशी भूमी ही 4 वर्षाची आहे। पोहायला शिकायचंय ना? आवडेल पोहायला तुम्हाला? पाण्याची भीती वाटेल का? वा, उडी मारणार पाण्यात तुम्ही? वा, आपण पाहू शकतो यांचा आत्मविश्वास। आणि पोहण्यासाठी आवश्यक काय आहे त्या साहित्याची आपण ओळख करून हा 5 लिटरचा ड्रम आहे माझ्या हातामध्ये, आपण पाहू शकता। हा ड्रम बांधून या मुली पाण्यामध्ये पोहणार आहेत। दोरीनं आवळून घेऊन इथं गाठ बांधलेली आहे आणि दोरी खाली सरकू नये म्हणून इकडल्या बाजूनं फिरून परत ड्रमचा जो हँडल आहे इथं याची गाठ दिलेली आहे। आता ही पाठीमागची जी बाजू आहे ड्रमची, ही ड्रमची बाजू यांच्या पाठीवर बांधायची आहे आणि या दोरीनं त्याला कमरेला बांधायचं आहे। आपण पाहूयात कसं बांधायचं ते। हा ड्रम आहे, हा ड्रम आता हिच्या पाठीवर आपण बांधूयात। ही दोरी आहे ड्रम बांधण्यासाठी। असा पाठीवर ठेवला इथं आणि इथून वळून घ्यायचं आणि हे ड्रमचा जो कान आहे इथं एक दाव्याची मुदन ठेवलेली आहे, यातून वडून घ्यायचं या पद्धतीने पक्क आणि इथं गाठ बांधायची आहे। व्यवस्थित गाठ सुटणार नाही याची काळजी घ्यायची। या पद्धतीने आता ही चिमुरडी पोहण्यासाठी तयार झाली आहे। तयार आहे पोहायला तू? उडी मारणार पाण्यात? उडी मारणार आहे। आता आपण तिला खाली घेऊन जाऊयात पाण्यामध्ये। चला, चला। या स्वतःच विहिरीमध्ये उतरायला लागलेले आहेत। पाण्याकडे येत आहेत। सध्या हे पाणी साधारणतः 30 फूट खोल पाणी आहे आणि वरतीच 30 फूट विहीर उंच आहे। तर या ठिकाणी सरल आणि दिव्या नावाच्या वय वर्ष 6 असणाऱ्या ह्या 2 मुली आहेत। यांना दोघींनाही ते ड्रम बांधलेले आहेत, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि ह्या दोघी पण आता पाण्यामध्ये उडी मारून या ड्रमच्या साहाय्याने त्यांना पोहण्यास मदत कशी होती हे आपल्याला दाखवतात आहे। चला, दोघींनी आता उडी मारायचे पाण्यामध्ये बघा। आणि खूप आत्मविश्वासानं त्या पोहत आहेत, हातपाय हलवत आहेत। असा सराव साधारणतः 1 महिनाभर जर आपण नियमितपणे घेतला तर मुलांची पाण्याबद्दलची भीती मरते आणि पाणी हे त्यांचा मित्र वाटू लागतं आणि पाण्यामध्ये अगदी सराईतपणे ते खेळ पोहू शकतात। आपण पाहतो की मोठी मोठी माणसे ज्यांना पोहता येत नाही, पाणी बघितल्याच्या नंतर औंढा गिळायला लागतात, त्यांचा BP हाय लो होतो। मात्र ही लहान लहान लेकरं अगदी सराईतपणे पोहत आहेत। पोहणं हे कौशल्य आपल्या अंगी असणं ही काळाची गरज आहे। स्विमिंगमध्येही मुलं भविष्यामध्ये करिअर करू शकतात। मायकेल फेल्प्स सारखं नाव आपल्याला माहिती आहे। आपल्या भारत देशाचा वीर धवल खाडेबद्दलही आपल्याला माहिती आहे। ही एक कला आहे आणि माझी विनंती राहील पालकांना की आपापल्या मुलांना जेव्हा आपल्याला संधी मिळेल त्यावेळी नक्कीच पोहायचं शिकवा, जेणेकरून अप्रिय घटना तर घडणार नाहीतच, परंतु पोहण्यासारखं जीवन कौशल्य मुलांना आल्याशिवाय राहणार नाही। चला, अलीकडे या गोल गोल फिरा, पाठीवर पोहा बरं। हां, हे पहा, पाठीवर पोहते। हां, छान। चला, या अलीकडे आता बघू कोण येते माझ्याकडे अगोदर। तुमचा विश्वास बसणार नाही, 6 वर्षाच्या या मुली आहेत। 30 फूट खोल पाणी आहे। पण महत्त्वाची सूचना ही आहे की मुलांना पोहायला शिकवताना ज्या माणसाला स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने पोहता येतं
त्याच माणसांनी ही डेअरिंग करायची आहे. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी मुलांना अशा पद्धतीने पाण्यात सोडू नये, मुलांच्या आयुष्याशी खेळू नये. पोहणं हे एक जीवन कौशल्य आहे. प्रत्येकाला पोहता यायला हवं. छंद म्हणून ही कला जोपासण्यापेक्षा गरज म्हणून जर या कलेकडं पाहिलं तर करिअर करण्यासाठी सुद्धा पोहण्याचं क्षेत्र खूप मोठं आहे. पोहता येणं ही काळाची गरज आहे. अनेक अप्रिय घटना आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलेल्या आहेत, टी व्हीमध्ये पाहिलेल्या आहेत. शेततलावात, नदीत, ओढ्यात, विहिरीत बुडून लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. स्विमिंग शिकत आहेत. भूमी आणि दिव्या आहेत. भूमूचं वय आहे, हिचं वय ही पाहतोय आपण हिला. हिचं वय आहे 4 वर्ष. मजा येते भूम पोहायला? रोज येते पोहायला तू? वा. आणि मुलं न घाबरता याच्यामध्ये पोहायचं शिकत आहेत. मजा आली पोहायला? उद्या यायचं का? कधी यायचं? रोज यायचं. बाकीच्यांना सांगणार का तुम्ही पोहायला या म्हणून? सांगा. खरंच मज्जा असती? शिवना पाणी खेळला की नाही पाण्यात? कोण ऐकत नाही पोहायला? तू एक नंबर आहे. होय. वा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, मुलांच्या आनंददायी शिक्षणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.